अजित पवारांना भेटून दमानिया मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार डॉक्टर अशोक थोरातांवर धनंजय मुंडे आणि वाल्मिकची कृपा। डॉक्टर थोरातांनी देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट योग्य दिला का, दमानियांकडून शंका उपस्थित। डॉक्टर थोरातांबाबत अंजली दमानियांना चुकीची माहिती दिली, डॉक्टर थोरातांवर कारवाई करण्याची गरज नाही, सुरेश धस यांच्याकडून दमानियांच्या आरोपांचं खंडन। बीडमध्ये 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतल्या पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी। 26 फार कमी आकडा, 150 ते 200 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले, फडणवीसांचा उद्या त्यांना यादी देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरेश धस आक्रमक। आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी, संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन घुले आरोपी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये अर्धा तास बैठक, तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचीही दुपारी बैठक। पालकमंत्री पदावर चर्चा होण्याची शक्यता। शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फुटणार, संजय राऊतांचा दावा, शिंदे गटात उदय होणार, संजय राऊतांकडून पुनरुच्चार। महायुतीमध्ये 2024 मध्ये तुम्हीच मुख्यमंत्री राहा असं एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं होतं, मात्र भाजपनं दिलेला आदेश शिंदेंना स्वीकारावा लागला, संजय राऊत यांचा दावा। उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत छुपी रणनीती, राऊतांना माहिती नाही, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल, राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांना उत्तर देताना महेंद्र दळवींचं वक्तव्य। एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गटाचं छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये आंदोलन, एसटी भाडेवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी। मुंबईत शरद पवार गटाचं मार्कडवाडी गावाच्या समर्थनार्थ आंदोलन, मार्कडवाडी गावाचा ईव्हीएमला विरोध, मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली, वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची आरोग्य तपासणी, धनंजय देशमुखही जरांगेंच्या उपोषणामध्ये सहभागी होणार। उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, ठाकरेंकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, सुप्रिया सुळेंची माहिती, प्रकृती ठीक नसल्यानं शरद पवारांचे दौरे रद्द। फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण, तपास यंत्रणेला निष्कर्ष काढणं सोपं जाणार, घटनास्थळाची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करता येणार, फडणवीसांची माहिती।